नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात आहे सकाळच्या कामापासून। आणि आता इथे जो गॅस ओटा आहे तो पुसायला घेतला, बाहेर झाडून घेतलं, पाणी वगैरे शिंपलं, रांगोळी काढायची होती। तर त्याआधी इथे मला चहा करायचा होता, म्हटलं आधी ओटा पुसून घेऊया, कारण झुरळ वगैरे येतात आणि मग ते रोजचंच आता रुटीन झालेलं आहे पुसण्याचं। तर ते पुसून घेतलं, त्यानंतर इथे चहा ठेवला। तर इतकी रूम गरम आली, सकाळी मी जसं दार उघडलं ना रूमचं, इतकी म्हणजे वाफा निघायला लागल्या रूममधून, इतकं गरम जाणवलं। तरी खिडकी इकडची म्हणजे ओपनच होती आणि त्या साईडची पण म्हणजे जाळी लावून असते, पण काच वगैरे लावून नसतात, तरीसुद्धा इतकी गरमी वाढली, कारण की आभाळ आलेलं आहे। आणि आभाळ असलं ना तर गरमी वाढतेच वाढते, म्हणजे अक्षरशः रूममध्ये थांबावंसं वाटलं नाही। आणि बाहेर पण असं हवा नाही, तर बाहेरही दमट वातावरण आहे। तर इथे चहा वगैरे ठेवला आणि आता बाकी कामे करायची होती, नाश्ता करायचा होता। आणि परवा पाहुणे आले माझ्याकडे, तर त्यांनी गावावरून काही पापडा वगैरे आणलेला आहे। आता आमच्या विदर्भामध्ये पापडा म्हणतात त्याला, आणि बोटुरे असतात ते। तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बऱ्याच भागामध्ये काय आहे ते नावं माहिती नसतात, तर तुमच्याशी मी आज ते शेअर करते। त्याआधी हा ड्रायफ्रूटचा डबा मुलगी विसरली सकाळी न्यायचा, तर तो इथेच ठेवला तिने। तर म्हटलं चला त्यातलं एखादं खाऊन घेऊ आणि नंतर ते ठेवून देते। नंतर रांगोळी वगैरे काढली आणि आता दुपारच्या भाजीची तयारी करायची म्हटलं ना, तर मग म्हटलं चला आत्ताच भाजीचं बाहेर काढून ठेवायचं। तर इथे कैऱ्या काढलेल्या आहे आणि भेंडीची भाजी करायची होती। म्हटलं आता जर बाहेर काढून ठेवलं ना तर ते बऱ्यापैकी म्हणजे खूप गार असतं ना, तर व्यवस्थित होऊन जातं, नॉर्मल होतं। तर ते धुवायला घेतली, म्हटलं हे धुवून घेते आणि थोडा वेळ सुकत ठेवते। आणि काल तसंच झालं, फ्रीजमधलं भाजीचं काही काढलेलं नाही। मग ऐनवेळी मला पंजाबी कढी, जी मी रेसिपी तुम्हाला काल दाखवलेली आहे, ती बनवावी लागली। आणि कधी कधी काय होतं की चांगलंच होतं, ऐनवेळी जर आपण काही केलं ना तर एखादं काहीतरी आवडीचं बनवायला मिळतं। तर असो, त्यानंतर इथे भेंडी धुवायला घेतली आणि यावेळेस भेंडी अर्धा किलो आणलेली आहे। सहसा 1 पाव आणतात आमच्याकडे, पण 1 पाव भेंडी आणली ना तर रुचीला भाजी खूप आवडते, ती भाजी बऱ्यापैकी खाते, मग थोडी कमी पडते, त्यामुळे यावेळेस जास्त आणली। आता पूर्ण अर्धा किलोची करणार आहे, म्हणजे आता तिला पाहिजे तेवढी ती पोटभर खाऊ शकते आणि सर्वांना पुरल। तर म्हटलं सकाळी आधी हे धुवून ठेवायची, म्हणजे छान सुकून जाते। आणि भेंडीचं पाणी इतकं खराब निघालं, मला ती 2दा धुवावी लागली। तर ही दुसऱ्या पाण्यात धुत आहे आणि त्यातल्या त्यात आधी एकदा पाण्याने धुतलेली होती। म्हटलं चल आता हे सुकत ठेवायची आणि नंतर आता बाकीची कामे। तर नंतर हे गावावरून आणलेला जो पापडा होता तो काढायचा होता, राहूनच गेला 2 दिवस, तर पिशवीमध्येच ठेवला मी। तर हा जो पापडा आहे ना, तर हा घरी केलेला आहे, म्हणजे शेजारच्या दोघी तिघी मिळून करतात त्या। तर बघा हा पूर्ण गव्हाचा आहे आणि मी बनवून घेतला ना, त्यामध्ये रवा मिक्स आहे, तर हा छान असा बारीक आहे। आणि मी केला तो जाडसर आहे। हा पोह्यासारखा त्यांनी केलेला आहे, बारीक चुरा, म्हणजे आधी मोठी पोळी लाटतात त्या आणि एखादं परडा किंवा टोपलं असते किंवा सूप, त्याच्यावर त्या लांबवतात। ते झाल्यानंतर थोडी ती पोळी अशी सुकली छान की मग चुरा करतात, गाळून घेतात आणि 1-2दा गाळल्यानंतर अशा पद्धतीने करतात, तेव्हा तो पापडा तयार। तर इतका म्हणजे 1 डबा आहे तो पूर्ण। आणि त्यानंतर हे बोटुरे म्हणतात त्याला, तर हे पण गव्हाचेच असतात। गव्हा आणि थोडं जाडसर दळण आणतात गव्हाचं, जे पीठ असतं ते जाडसर असतं। थोडं हातावर पाणी, म्हणजे त्या पिठावर असं थोडं थोडं पाणी शिंपडतात आणि हलक्याच हाताने ते प्रेस करतात, म्हणजे गोल गोल फिरवतात आणि छोटे छोटे मणी पडतात त्याचे, आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकतात। तर हा पण नाश्त्याचा प्रकार आहे। तर बघा अशा पद्धतीचे असतात। आता मला तर येत नाही, तर हे गावावरून ते माझ्या नंदेने आणले। तर हे सगळं काढून घेतलं, त्यानंतर बाकीची कामे। आणि अगदी थोडाच दिला त्यांनी, थोडा दिला म्हणजे त्या देत होत्या, पण मीच म्हटलं कोणी खाणार नाही, कारण सहसा तर कधी आणत नाही मी, आणि फर्स्ट टाईम त्यांनी दिला तो, म्हटलं चला एकदा करून पाहूया, नाही खाल्ला तर वाया जाईल, म्हणून म्हटलं थोडाच द्या। आणि बाकी जो होता तो माझ्या जाऊला दिला, थोडा थोडा मी ठेवला आणि बाकी त्या सोबत घेऊन गेल्या। तर अशा पद्धतीने तो पापडा आणि बोटुरे तर आमच्या विदर्भामध्ये करतात ते। आता बरेच जे विदर्भातील असेल त्यांना माहीत आहे। त्यानंतर इथे नाश्त्याला मग आता हाच पापडा बनवणार आहे मी, तर म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करते। तर बघा किती बारीक आहे, अगदी पोह्यासारखा। आणि इथे कढईमध्ये तेल टाकलं, थोडीशी मोहरी, जिरं आणि शेंगदाणे तळतळ झाले की यामध्ये मसाले म्हणजे कांदा, मिरची, टोमॅटो आणि थोडं तिखट, थोडं मीठ। आणि पापड्यामध्ये मीठ असते, तर मीठ थोडं कमीच टाकायचं, नाहीतर मग जास्त खारट होऊ शकते।
आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आता माझ्याकडे आधी जो मी बनवून घेतलेला पापडा आहे तो जाड आहे, तर त्याच्यामध्ये मी एका वेळेसच पाणी टाकून उपम्याप्रमाणे शिजवून घेते, तो पण छान मोकळा होतो. आणि हा जो आहे तर हा बारीक आहे, तर याच्यामध्ये थोडं पाणी हलकं हलकं शिंपावं लागतं 2-3दा आणि नंतर मिक्स करावं लागते. आता हा नवीनच केलेला आहे ना, तर सुरुवातीला थोडा असा गोळ्यासारखा होतो, नंतर थोडा जुना झाला की छान सुटसुटीत पोह्या टाईप होतो तो. तर म्हटलं चला आज करूनच बघूया. तर इथे सर्व टोमॅटो वगैरे छान शिजलेला आहे तेलामध्ये आणि नंतर यामध्ये मी पापडा टाकलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतरच थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे. आणि पोह्यापेक्षा खायला भारीच लागतो हा, विशेष म्हणजे गव्हाचा असल्यामुळे. ना कुठला मैदा ना कुठला रवा, फक्त गहू, तर छान लागतो. आणि बघा अशा पद्धतीने सर्व मसाला त्याला लागला गेलेला आहे, मस्त मिक्स केलं. आता हलकंसं पाणी शिंपणार आहे याच्यामध्ये, थोडं थोडं शिंपणार आहे म्हणजे जेणेकरून जास्त गोडा झाल्या आहे म्हणजे व्हायला नको. तर अशा पद्धतीने केलेला आहे तो सर्व मिक्स. आता थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे यामध्ये. तर अशी सोपी रेसिपी आहे ही पापड्याची. फक्त काय आहे की नवीन असला तर थोडं सुरुवातीला असा चिकट होतो, नंतर तो व्यवस्थित मोकळा होतो छान. तर बघा अशा पद्धतीने आपला पापडा तयार आहे. आता हा नुकताच केलेला आहे ना, नवीनच आहे, त्याच्यामुळे थोडासा गोळा टाईप वाटतो, नाहीतर मग छान सुटसुटीत होतो. तर असो. त्यानंतर इथे हे कांदे आहेत, तर कांद्याला भरपूर असे साल इकडे तिकडे उडत होते. म्हटलं चला साफ करूया, एखादं खराब निघालं तर ते पण साफ करणं होते. तर ते सर्व कांदे साफ करायला घेतले. आता मागे 3 की 4 किलो आणलेले होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीच इतकी आहे की खराब होण्याची शक्यता आहेच आहे. आणि म्हटलं चला हे सगळं साफ करून घेऊया, पण एकही कांदा खराब झाला नाही त्यातला, एवढं बरं. आणि एकतर त्याखाली मी पेपर वगैरे काहीच ठेवला नाही. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता यातले जे साल आहे ते सर्व काढून घ्यायचे म्हणजे टरफल. नाहीतर कसं होते की फॅननी तो इकडे तिकडे उडते जर आपण कांदे काढायला गेलं तर, म्हणून ते सगळे काढून घेतले. आणि कांदे सुकलेले होते त्याच्यामुळे खराब झालेले नाही, जर ओलसर असते ना तर खराब झालेच असते. आणि आता मला कांद्याचा कट्टा आणायचा आहे, पण आता तर नाही आणणार, जून किंवा जुलैमध्ये घेईल मी ते, म्हणजे शेवट घेतलं तर बरं राहतं. आणि हे सर्व कांदे निवडून घेतले. आता असेल साधारणतः 2-2.5 किलो तरी असतीलच ते. तर जातात 1-2 महिने ते कांदे मला. त्यानंतर हे भांडे वगैरे घासायचे होते, ओट्यावरचा पसारा आवरायला घेतला. ओट्यावर भरपूर असा पसारा होता आणि काल पूर्ण दिवस बाहेरच जावं लागलं. बाहेर गेली, थोडं रूमचं वगैरे बघितलं आणि रूम शोधणं म्हणजे एक आपल्यासाठी मोठी कसरतच आहे. पण भेटून जाईल, उन्हाळ्याचे दिवस आहे तर बऱ्यापैकी मिळतातच. तर त्यानंतर मग घरी संध्याकाळी 7ला आली. म्हणजे बाहेर गेलं ना तर एक तर दुपारी जाऊ शकत नाही, दुपारी भरपूर ऊन असते. सकाळी जायचं म्हटलं तर घरातले कामं असते, त्यामुळे 4 नंतरच वेळ असतो. ते पण नळं नाही आले त्या दिवशी, जर नळं आले तर मग नाही होत. तर मग काल गेली, थोडा वेळ मग जाऊन आली. त्यानंतर आज जायचं म्हटलं तर आज तर होणारच नाही, कारण नळं येणार होते. त्यातल्या त्यात नळं तर शेवटी आलेच नाही, पण जाणं पण झालं नाही. तर असो. आणि त्यात आभाळाचं वातावरण असं आहे ना, ऊनही दुपारची भरपूर असते, संध्याकाळी आभाळ असते. एकतर पाऊसही येत नाही आणि पाहिजे तसं आभाळही मोकळं राहत नाही. त्याच्यामुळे खूप असं म्हणजे वातावरण चेंज झालं अगदी. आणि कंटिन्यू कूलर चालू ठेवावा लागतो, इतकं गरम होत आहे. म्हणजे घरात राहायची इच्छाच होत नाही, असं वाटतं एखाद्या थंड ठिकाणी कुठंतरी जावं, म्हणजे एखाद्या झाडाखाली वगैरे बसावं असं होते, इतकं गरम व्हायला लागलेलं आहे. पण असो, उन्हाळा आहे तर ऊन तापणारच आहे, त्यात काही हेच नाही. पण अजून 1-2 महिने बाकी आहे. आत्ताच एवढी ऊन आहे तर पुढे किती राहणार हाच विचार येतो. त्यातल्या त्यात पुढच्या आठवड्यात गावाला जायचं आहे आणि ऊन म्हटलं ना तर इच्छाच होत नाही, खरं सांगू का. म्हणजे एकदा जर तिथे गेलं तर मग तिथून निघायची इच्छा होत नाही, नाहीतर मग इथून जायची इच्छा होत नाही, का तर उन्हामुळेच. आणि एकतर घरी पोचल्यावर काही वाटत नाही, पण जो प्रवास असतो ना 2-3 तासाचा, तोच भारी जातो. तर त्यानंतर इथे बघा आता सर्व कामे आटोपली, भांडे वगैरे झाले. आता हे क्लीन करायचं होतं, हे क्लीन केलं की नंतर कपडे धुवायचे आहे आणि आता रूम पुसायची होती. म्हटलं आधी हे क्लीन करून घेते, नंतर रूम पुसते. आणि पाण्याचा आता प्रॉब्लेमच होत आहे. उन्हाळ्याचे नळं म्हणजे येतात, पण टायमिंग काही बरोबर नाही नळाचा. आणि त्यातल्या त्यात मग कूलर चालू केल्यामुळे कूलरला भरपूर असं पाणी लागतं. तर आज जर नळं नाही आले तर प्रॉब्लेमच होईल, तर बघू आता. त्यानंतर इकडे ही रूम आवरायला घेतली, म्हणजे पुसायची होती, बाकी तर ते सगळं आवरलं तिथलं. म्हटलं ही रूम पुसून घेऊया. आणि आता का कुणास ठाऊक असं वाटते की या सोफ्याच्या मागे जे इतके फोटो झाले ना, जरा जास्तच झाले असं वाटते मला, त्यातले कमी करावं. पण कमी तरी काय करायचे, कारण हे नेहमीचेच फोटो आहे.
आणि लावायचे कुठे हा पण प्रश्न येतो. एवढ्या याच्याने घेतलं मी ते शो पीस वगैरे आणि आता असं वाटतं की भरपूर सामान झालं, पण आता ते काढून ठेवायची इच्छा पण होत नाही एकदा लावलं तर. तर असो, त्यानंतर इकडे पाणी वगैरे लावलेलं आहे हीटरमध्ये आणि नंतर कपडे वाळवायचे होते. म्हटलं चला आता कपडे वाळून घेऊया. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक आहे बाकी अजून, तर कपडे काही जास्त नव्हते आज, अगदी कमीच काढले मी. कारण आज काय कुणास ठाऊक हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना जास्त कामं करायची इच्छाच होत नाही न. एकदा बसलं ना तर मग काम करायला गेलं तर इच्छाच होत नाही. एकदा जर कामी लागलं तर मग पटापट कामं करावीशी वाटतात. आज थोडीशी गॅप पडली, भांडे घासले, सगळं क्लीन केलं आणि 5-10 मिनटं बसली मोबाईल बघत. बस मग इच्छाच होत नव्हती बाकी कामं करायची, कपडे वगैरे धुवायची. म्हटलं नाही, बसून चालणार नाही आणि मग आळस येऊ की काही, पटापट कामं करायचे. तर इथे कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि त्यानंतर आता या साईडला पण कपडे वाळत असते, त्या साईडला पण. आता इकडे पिशव्या वगैरे टाकते मी, ज्या हलक्याशा असतात म्हणजे उडत नाही. उडले तरी इथल्या इथेच पळतात. तिकडे कसं इकडे तिकडे उडतात, त्यामुळे. त्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी. तर वरण लावणार आहे, भेंडीची भाजी, भात, चपाती आणि पन्हं करायचं होतं. पण फक्त कैऱ्या शिजवून ठेवेल आणि संध्याकाळी करणार, आता करणार नाही. तर इथे एकीकडे वरण लावायला घेतलं आणि भात तर लावतच नाही कुकरमध्ये भात जर लावला ना अर्धे तांदूळ वाया जातात. आता लावतच नाही मी, त्यापेक्षा फक्त वरण लावते. आणि सुकी भाजी असली तर वरण पाहिजेच असतं. आता रश्श्याची असली तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता वरण तर खूप कमी करत आहे मी आता, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी करते जर सुकी भाजी असली तर, नाही तर नाही. त्यानंतर इथे म्हटलं एकीकडे वरण लावलेलं आहे, एकीकडे कैऱ्या शिजवायला ठेवल्या. वेळ होता, म्हटलं भांडे लावून घेऊ तोपर्यंत, नंतर मग भात वगैरे लावता येते. तर इथे भांडे लावायला घेतले आणि नंतर पाणी घेतलं. आणि पाणी तर इतकं प्यावंसं वाटते, वरचेवर पाणी, म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाने एकदम तोंड इतकं सुकून येते ना, खूप म्हणजे. आणि जेवण कमी पाणी पाणी जास्त असंच होत आहे. तर इथे भेंडी चिरायला घेतली. भेंडी छान सुकलेली होती, म्हटलं भेंड्या चिरून घेते. आणि खरं सांगू का, मला भेंडी चिरायला अजिबात आवडत नाही, कारण इतक्या चिकट असतात ना त्या. चिरायला गेलं सगळं त्या चाकूला चिकटपणा असतो. तरी मी चाकूला तेल लावलं पण तरी ते चिकट नाही म्हटलं तरी होते. ते ताट पण तसंच होते. शेवटी ते ताट आणि चाकू मी एक साईड ठेवते, पाणी टाकून ठेवते, गरम पाणी टाकते, म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो. तर इथे भेंडी वगैरे चिरून घेतली. म्हटलं चला आता कणिक मळून घेऊया. एकीकडे भात होत आहे आणि आता भाजी फोडणी द्यायची होती. तर कणिक मळून झाली की लगेच भाजीला फोडणी घालते, म्हणजे 10-15 मिनटामध्ये कणिक छान मुरून जाईल. तर इथे भाजी वगैरे फोडणी घातली आणि आता वरण करायचं होतं. म्हटलं वरण पण पटकन करून घेऊया. आता वाजले 12:30 पाऊण. तर रुची झोपलेलीच आहे, ती उठली, आंघोळ झाली की लगेच मग तिचं जेवण. आणि विचार केला की पन्हं करेल, पण पुन्हा कंटाळा केला. म्हटलं जाऊ दे, आता वेळ झाला, आता काही करणार नाही. त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी घातली आणि नंतर हे बघा, भाताचं मी झाकण थोडं खाली ठेवलं ना, तर छान अशी वाफ तयार झाली गोल. तर मग तिथेच डिझाईन काढत बसली. म्हटलं वेळ आहे, भाजी एकीकडे आहे, एकीकडे भात शिजत आहे, काय करायचं. तर मग हे असं काहीतरी टाईमपास. आणि हे मला लहानपणी खूप सवय होती, लहानपणी पण करायची. आणि आता बघा ते कसं लगेच सुकत चाललेलं आहे. म्हणजे ते पूर्ण पाणी जे वाफ जमा झालेली होती पूर्ण शोषून घेतली आणि अगदी सुकून गेलं ते. आधी छान नाव वगैरे लिहायची त्यावर, कणिक असो किंवा तांदूळ असं असं जर परातीमध्ये घेतलं तर ते डिझाईन वगैरे काढायची सवय होती. आत्ताही कधी कधी एखादी वेळ आठवण आली तर करते. त्यानंतर इकडे वरण करायला घेतलं, एकीकडे भात. आता करायच्या होत्या चपात्या. म्हटलं चला आधी वरण करून घेऊया. आणि आज काही वरणाला तडका किंवा फोडणी वगैरे दिलेलं नाही, साधंच केलेलं आहे. कारण कढी होती रात्रीची, म्हटलं ती कढी पण आहे, ती संपायला पाहिजे. आणि वरण थोडंच केलं अगदी, नाहीतर मग ते शिळं असलं की कोणी खात नाही. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, लवकर खराब होते, त्याच्यामुळे मोजकंच केलं. भाजी जरी जास्त असली तर काही प्रॉब्लेम येत नाही, संध्याकाळी होऊन जाते ती. तर इथे भाजी झाली, वरण झालं आणि आता चपात्याची तयारी. आता म्हटलं जोपर्यंत वरणाला उकळी येत नाही तोपर्यंत इथे कणकीचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे, म्हणजे मग चपात्या लाटायला बरं. आणि बरोबर मोजून 10-11 गोळे झाले. कणिक थोडी आज जास्तच झाली, नाहीतर रोज 8 किंवा 7 करते. तर 3-4 चपात्याची जास्तच झाली. तर असो, काही फरक पडत नाही. भेंडीची भाजी आहे, ते 1-2 चपात्या जास्तच खाते मुलगी. आवडीची भाजी असली तर मग जेवण जास्त जातं, नाहीतर मग त्यातले रोजच्या पाहिजे तेवढ्या खात नाही. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.